सध्या सोशल मीडियावर लहान मुले चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरत आहे। त्यातच अनेक ठिकाणचे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे याचा परिणाम सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिसून आला। काय आहे हा प्रकार जाणून घेऊया एससीएन न्यूजचे प्रतिनिधी शंतनू कोरडे व अक्षय गायकवाड यांच्या स्पेशल रिपोर्टमधून। सध्या जर आपण व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडियाचा वापर करत असाल तर एवढं आपल्याला कळालं असेल की सध्या संपूर्ण राज्यात फाशीपारधी लोकांच्या अपहरणाच्या चर्चेचा पेव फुटलेला आहे। या केवळ अफवा आहेत हे प्रत्येक प्रकरणातून दररोज स्पष्ट होत आहे, तरी देखील या घटना थांबायचं नाव घेत नाही आहेत। सिन्नरच्या ठाणगाव या गावामध्ये देखील शुक्रवारी दुपारी अशाच प्रकारची एक घटना बघायला मिळाली। या घटनेमध्ये एका निष्पाप आणि काहीशा मनोरुग्ण असलेल्या एका युवकाला जमावाचा बेदम मार सहन करावा लागलाय। फाशीपारधी लोक हे शेकडोंच्या संख्येने आपल्या गावात उतरतात, ते आपल्या मुलाबाळांचं अपहरण करतात, त्यांच्या किडनॅप काढून घेतात। अशा प्रकारचे मेसेज, त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओज हे दररोज सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत। याची कुठलीही खातर जमा न करता केवळ भीतीपोटी, दहशत निर्माण करण्याच्या एका दुष्परिणामाच्या प्रयत्नापोटी अनेक जण हे फोटो मेसेज व्हायरल करतात। परंतु यामुळे अनेक निष्पापांना अगदी मरोस्तर जमावाचा मार खावा लागतोय। ठाणगावच्या काकड पेट्रोल पंप या सिन्नर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर एक अज्ञात युवक हा संशयित हालचाल करताना तेथील युवकांना आढळून आला। शिर्डी येथील फाशीपारधी समाजातील एका मुलाला अपहरणाच्या संशयावरून मारहाण करण्यात आली आणि त्या तरुणाचा व्हिडिओ जो व्हायरल झाला, त्या व्हिडिओतील युवकाप्रमाणेच हा युवक दिसत असून तो आपल्या गावामध्ये आता लहान बाळांचं अपहरण करण्यासाठी आला आहे अशी चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली। त्यामध्येच आपल्याच वस्तीवरील एका छोट्या मुलीला थोड्या वेळापूर्वी अपहरण करण्याचा प्रयत्न फसला आहे असं कुणीतरी आणखी खतपाणी घातलं आणि यावरून त्यांनी त्या तरुणाची चौकशी सुरू केली, त्याला हटकलं। घाबरलेला तरुण तेथून पळ काढू लागला आणि उपस्थितांचा हा निष्पापापोटी असलेला एक गैरसमज आणखी बळावला। अखेर तिथल्या तरुणांनी आणि तिथल्या माणसांनी त्या युवकाला गाठलं, त्याला बेदम मारहाण केली। अगदी लाथाबुक्क्यांनी, लाठ्या काठ्यांनी त्याला मारहाण केली। त्यानंतर अनेक समजूतदारांनी त्यामध्ये मध्यस्थी केली, सरपंचांना, पोलिसांना पाचारण केलं आणि सुरुवातीला मंदिरात डांबून ठेवून नंतर सिन्नर पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं। सिन्नर पोलिसांनी सिन्नर पोलीस स्टेशनला त्याला आणल्यानंतर खातरजमा केली आणि हा तरुण तिथे कामानिमित्त आला होता, त्याचे नातेवाईक देखील तिथे उपस्थित होते। त्याचबरोबर हा काही प्रमाणात मनोरुग्ण आहे अशी खातरजमा केल्यानंतर त्याची मुक्तता केली। परंतु अशा प्रकरणांमुळे काय होत आहे तर महिलांमध्ये, लहान मुलांमध्ये शाळेत पाठवताना, खेळण्यासाठी पाठवताना एक मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे। अनेक निष्पापांना मरोस्तर मार खावा लागतोय। अशा घटनांवर कुठेतरी चाप बसावा म्हणून आम्ही या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। या संपूर्ण घटनेबाबत सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी काय वक्तव्य केलंय त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। ग्रामीण भागात बऱ्याचशा ठिकाणी लहान मुले पळून नेणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या अफवा ठिकठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून पसरवल्या जात आहे। सर्व नागरिकांना, सिन्नर तालुका तसेच ग्रामीण भागातील आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांना माझी पोलीस निरीक्षक या नात्याने नम्र विनंती आहे का कोणत्याही प्रकारच्या अशा चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता त्या घटनेची खातरजमा करून, शहानिशा करून संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, तात्काळ योग्य ती मदत करण्यात येईल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठल्याही ठिकाणी निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मी सर्व नागरिकांना विनंती करत आहे। जर हे सगळं बघून सुद्धा आपलं समाधान झालं नसेल तर आम्ही आपल्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ठाणगाव येथे ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओ आमच्या हाती लागलाय, तो व्हिडिओ आम्ही जाणीवपूर्वक प्रसारित करत आहोत, जेणेकरून आपण कुठलीही खातरजमा न करता एखादी गोष्ट ज्यावेळेस फॉरवर्ड करतो, व्हायरल करतो, त्याचे दुष्परिणाम कुठल्या लेवलपर्यंत होऊ शकतात, एखाद्याला कशा प्रकारे त्यातून मारहाण होऊ शकते, त्याच्यावर कशा प्रकारे बेतू शकतं याची जाणीव कुठेतरी आपल्याला व्हायला हवी। दुसरीकडे आपण ज्या व्यक्तीवर संशय व्यक्त करतोय, खातरजमा केल्याशिवाय आपण कुठलीही कारवाई करू नये असं देखील आम्ही यातून आवाहन करतोय। आतापर्यंत जितके व्हिडिओ, जितके फोटो प्रसारित झाले त्यामध्ये असं प्रकर्षाने जाणवलं आहे की अनेक भिकारी व्यक्ती, त्यानंतर तृतीयपंथीयांचं उगाचच रूप घेऊन पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती या गैरसमजामध्ये टार्गेट होत आहेत, त्यांना बेदम मारहाण होते
आणि त्यांच्याकडून अनेक व्हिडिओमध्ये मारहाण करून वदवून घेतलं जात आहे की हो आम्ही अपहरणासाठी आलो होतो, आम्ही अशा प्रकारे टोळक्याने उतरलो. मरून जाईल पुढचं ताब्यात देऊन टाका. मरून जाऊ द्या. आमचे पोर आहे आमचे मरून जाईल भाऊ नका पुढचं ताब्यात देऊन टाका. पुढचं ताब्यात देऊन टाका. आमचे पोर आहे त्याच्या काय नाही लागत यातून आपणही काहीतरी बोध घ्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे, ACN न्यूज.